एक सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन अलीकडे आपल्याला विद्यार्थ्यांना भेडसावताना दिसतो, की महाविद्यालयात जे काही प्रॅक्टिकल ज्ञान आहे ते किती घेतलं पाहिजे. तर 100% जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, मेडिकल करत असाल, ज्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजचा भाग आहे, कॉन्सेप्टच्या नॉलेजच्या सोबत प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते आपल्याला असलं पाहिजे. आपण कुठेही 11-12 सायन्स करत असताना आपल्या विषयामध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये असलेलं जे काही प्रॅक्टिकल्स आहे ते मी सांगेल की ते 100% आपण करण्याकडे आपण जो आहे तो भर दिला पाहिजे. बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये, अगदी कोचिंग क्लासेसमध्ये, प्रॅक्टिकल लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या शिकवल्या जातात. दिशा करिअर फाउंडेशनमध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, अगदी मॅथमॅटिक्सच्या सुद्धा आपण लॅब्स बनवलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना थेरॉटिकल कन्सेप्टसोबत प्रॅक्टिकल जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपण इथे मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते देत असतो.